मागच्या क्लासमध्ये आपण नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजाराची संकल्पना आणि नाणे बाजाराच्या व्याख्या पाहिल्या होत्या. आजच्या क्लासमध्ये आपण नाणे बाजाराचे संस्थात्मक संघटन कशा प्रकारचे असते ते समजून घेणार आहोत. नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाची मागणी करणाऱ्या विविध संस्था आणि अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करणाऱ्या विविध संस्था कार्य करीत असतात. नाणे बाजाराच्या या संस्थांवर, ज्या विविध संस्था नाणे बाजारामध्ये कार्य करीत असतात, या संस्थांवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही अशी स्वतंत्र संघटना नसते. तर देशातील रिझर्व्ह बँक ही नाणे बाजाराचे नियमन व नियंत्रण करत असते. नाणे बाजारातील संस्थात्मक संघटनेमध्ये कर्ज देणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती आणि कर्ज घेणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती आणि कर्ज व्यवहारासाठी मदत करणाऱ्या मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो. त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल. यामधील पहिली संस्था आहे कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये, ती म्हणजे रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक. कोणत्याही देशाची जी मध्यवर्ती बँक असते, केंद्रीय बँक, आपल्या देशाची मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँक ही रिझर्व्ह बँक आहे. आणि कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये रिझर्व्ह बँकेचा सुद्धा समावेश होतो. कारण रिझर्व्ह बँक जरी प्रत्यक्ष जनतेला कर्ज देत नसली तरी सुद्धा ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांना गरजेच्या वेळेस मदत करण्याचं कार्य किंवा कर्ज देण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते. म्हणजे जेव्हा कोणत्याही मार्गाने किंवा इतर मार्गाने कर्ज मिळणे किंवा कर्ज प्राप्त करणे बँकांना शक्य होत नाही, अशा वेळेस रिझर्व्ह बँक इतर बँकांना मदत करत असतात. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेला अंतिम ऋणदाता असंही म्हटलं जाते. कारण रिझर्व्ह बँक गरजेच्या वेळेस, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा व्यापारी बँकांना आवश्यक ती मदत करत असतात. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेचा समावेश सुद्धा कर्ज देणाऱ्या संस्थेमध्ये केला जातो. आणि रिझर्व्ह बँक ही आपल्या देशामधील जे काही नाणे बाजार आहे त्या संपूर्ण नाणे बाजाराचं संघटन करत असते आणि त्याच्यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवत असते, त्याचं नियमन करत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नियम आहेत, तरतुदी आहेत, ते नियम लागू करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असतो. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ही नाणे बाजाराचं संघटन करणारी अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे किंवा संघटना आहे. त्यानंतर कर्ज देणाऱ्या संस्थेमध्ये दुसरी संस्था आहे ती म्हणजे व्यापारी बँका. व्यापारी बँका या नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. व्यापारी बँकांचा उद्देश हा ठेवी स्वीकारणे आणि लोकांना कर्ज देणे हे कार्य व्यापारी बँका करत असतात. आणि नाणे बाजारामध्ये तेच काम केलं जाते. लोकांना अल्पकालीन कर्ज देण्याचं काम हे नाणे बाजारामध्ये केलं जात असते. आणि व्यापारी बँका सुद्धा ठेवी स्वीकारत असतात. ठेवी या जनतेकडून, सर्वसामान्य जनतेकडून स्वीकारल्या जातात. म्हणजे जनतेचा पैसा बँक ठेवत असते आणि या ठेवींमधून जमा झालेल्या पैशातून
लोकांना कर्ज देण्याचं काम सुद्धा व्यापारी बँका करत असतात. म्हणजे व्यापारी बँका या कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये मोडत असतात. व्यापारी बँका या ज्या व्यक्तीला आवश्यकता असेल त्या व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज देण्याचं काम करत असतात आणि त्या कर्जाच्या बदल्यामध्ये व्याज सुद्धा आकारत असतात, कारण व्याज हाच बँकेचा नफा असतो. तर अशा प्रकारे व्यापारी बँका या सुद्धा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये मोडल्या जातात. त्यानंतर तिसरी संस्था आहे कर्ज देणाऱ्या संस्थेमध्ये, ती म्हणजे वित्तीय संस्था. इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था किंवा खाजगी बँका यांचा सुद्धा समावेश कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, विकास बँक आहे, डेव्हलपमेंट बँक्स आहेत, या वित्तीय संस्था आहेत. या संस्था सुद्धा आपल्या ग्राहकांना म्हणजे सर्वप्रथम त्या बँकेचं ग्राहक व्हावं लागते, म्हणजे त्या बँकेमध्ये खातं काढावं लागते. एखाद्या बँकेमध्ये खातं काढणारी व्यक्ती ही त्या बँकेची ग्राहक बनते आणि अशा ग्राहकांना, अशा व्यक्तींना, आपल्या खातेदारांना कर्ज देण्याचं काम अशा प्रकारच्या वित्तीय संस्था करत असतात. आणि म्हणून वित्तीय संस्थांचा समावेश हा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर आहे सहकारी बँका. सहकारी बँका हे कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सहकारी बँका या सुद्धा कर्ज देण्याचं काम करतात. आपल्या सभासदांना किंवा ज्यांना आवश्यकता असेल अशा व्यक्तीला सहकारी बँका या कर्ज देत असतात. सहकारी बँका या सहकार्याच्या तत्वावर एकमेकांना सहकार्य करू अशा प्रकारच्या तत्वावर या सहकारी बँका स्थापन झालेल्या असतात आणि एकमेकांना मदत करण्यासाठी, मदत म्हणजे पैसा विषयक आर्थिक बाबतीमध्ये जी मदत आहे ती मदत करण्याकरिता सहकारी बँका काम करत असतात. आणि म्हणून सहकारी बँका या सुद्धा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये मोडतात, कारण सहकारी बँका सुद्धा लोकांना गरजेच्या वेळेस, जेव्हा लोकांना आवश्यकता असेल त्यावेळेस कर्ज देण्याचं काम करीत असतात. त्यानंतर एक गुंतवणूक कंपन्या, काही गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या सुद्धा असतात. त्या कंपन्या सुद्धा कर्ज देण्याचं काम करत असतात, कारण गुंतवणूक केल्यानंतर जर अशा प्रकारच्या कंपन्यांकडे पैसा जर राहत असेल तर तो पैसा मग कर्जाऊ म्हणून लोकांना किंवा इतर संस्थांना ज्यांना आवश्यकता असेल अशा व्यक्तींना कर्जाऊ देण्याचं काम अशा प्रकारच्या ज्या गुंतवणूक कंपन्या आहेत त्या कंपन्या करत असतात. आणि म्हणून त्यांचा सुद्धा समावेश हा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर आहे सराफी पेढ्या. सराफी पेढ्या सुद्धा असतात. या सराफी पेढ्या म्हणजे जे सोन्या चांदीचे दुकानदार आहेत, ते सोन्या चांदीचे जे दुकानदार ज्यांना आपण सराफी पेढ्या म्हणतो त्या सुद्धा कर्ज देण्याचं काम करत असतात. सोनं गहाण ठेवून किंवा एखादी मौल्यवान संपत्ती असेल, सोनं असेल, चांदी असेल, ती स्वतःकडे गहाण म्हणून, तारण म्हणून ठेवतात, कारण कर्ज देणे हे सुरक्षित व्हावं यासाठी अशा प्रकारचं तारण ठेवावं लागते. कारण एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं आणि तो पडून गेला तर होणारं जे नुकसान आहे ते नुकसान त्या व्यक्तीला सहन करावं लागू शकते. आणि म्हणून हे नुकसान भरून निघावं, समजा एखाद्या व्यक्तीने सोनं जर तारण म्हणून ठेवलं असेल आणि तो कर्ज घेऊन पडून गेला असेल, कर्जाची त्याने परतफेड जरी केली नसेल तरी मग ती व्यक्ती सोनं विकून आपल्या कर्जाची भरपाई करू शकते, म्हणजे दिलेले जे पैसे आहेत कर्जाऊ म्हणून ते वसूल करून घेऊ शकते. तर अशा प्रकारे सराफी पेढ्या या सुद्धा कर्ज देण्याचं काम करतात.
त्यानंतर सावकार गाव पातळीवर सावकार सुद्धा कर्ज देण्याचं काम करतात. काही व्यक्ती गावातील श्रीमंत व्यक्ती असेल किंवा सावकार व्यक्ती असेल, या सावकारीचं काम करतात. पण पाहतो की सावकारीची पद्धत अगोदरच्या काळामध्ये सुद्धा होती, आजही काही प्रमाणामध्ये पूर्णपणे ती नष्ट झाली नाही. तर हे सावकार गरीब जनतेची लूट करत असतात. एक प्रकारे आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो की त्या काळामधील जे सावकार होते हे जनतेची कशा प्रकारे लूट करत होते आणि व्याजावर व्याज कशा प्रकारे आकारत होते. तर त्यांचे चित्रण आपण चित्रपटामधून पाहिलं असेलच. तर सावकार हे सुद्धा कर्ज देण्याचं काम करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये जे व्याज असेल ते व्याज आकारत असतात. म्हणून सावकारांचा समावेश हा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर अन्य संस्था, या व्यतिरिक्त कर्ज देण्याचं काम ज्या संस्था करतात त्या संस्थांचा समावेश हा कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे कर्ज देणाऱ्या संस्था असतात. त्यानंतर आहे कर्ज घेणाऱ्या संस्था. जसं कर्ज देणाऱ्या संस्था असतात तशाच कर्ज घेणाऱ्या संस्था सुद्धा असतात. जसं आहे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. भागांची विक्री केल्यानंतर भांडवल प्राप्त होत असते. तरी सुद्धा पुन्हा जर काही भांडवलाची पैशाची आवश्यकता असली तर अशा प्रकारच्या उद्योग संस्था या बँकांकडून किंवा इतर ज्या कर्ज देणाऱ्या संस्था आपण वर पाहिलेल्या आहेत त्या कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेत असतात. म्हणून उद्योग संस्थांचा समावेश हा कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर कंपन्या, कंपन्यांचे अनेक प्रकार आहेत. खाजगी कंपन्या असतील, सार्वजनिक कंपन्या असतील, सरकारी कंपन्या असतील, एक व्यक्ती कंपनी असेल. अशा प्रकारे ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत या कंपन्या सुद्धा कर्ज घेत असतात. कारण यांना वेळोवेळी किंवा कोणत्याही वेळी पैशाची आवश्यकता भासू शकते. अशा वेळेस या कंपन्या आहेत या कंपन्या कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेत असतात. त्यानंतर तिसरी संस्था आहे भागीदारी संस्था. भागीदारी संस्था या सुद्धा भागीदारीच्या तत्वावर स्थापन झालेल्या असतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन भागीदारी संस्थेची निर्मिती करतात आणि जे काही पार्टनर असतात, जे काही भागीदार असतात ते त्यांचं जे भांडवलाचं प्रमाण आहे हे ठरवत असतात. त्यांच्यामध्ये लेखी किंवा तोंडी करार होत असतो. परंतु आवश्यकता जेव्हा भागीदारी संस्थेला पडली तेव्हा भागीदारी संस्था सुद्धा बँकांकडून म्हणा किंवा कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेत असतात. त्यानंतर आहे एकल व्यापारी संस्था. एखादा एकल व्यापारी असेल, किराणा दुकानदार असेल किंवा एखादा कपडे विकणारा असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारा असेल, मोबाईलचं दुकान असेल एखाद्याचं, जे एकल व्यापारी, ज्या व्यापाराचा किंवा व्यवसायाचा मालक एकच व्यक्ती असेल अशा प्रकारचा एकल व्यापारी सुद्धा हा बँकांकडून किंवा विविध संस्थांकडून कर्ज घेऊ शकतो. जेव्हा त्याला आवश्यकता वाटली, त्याला जेव्हा आपल्या व्यवसायाचा विकास करायचा असेल किंवा विस्तार करायचा असेल तर तो आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकतो. आणि म्हणून एकल व्यापाऱ्याचा समावेश हा कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर लघु उद्योजक, लहान प्रमाणावर उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत, लघु उद्योजक आहेत, ते लघु उद्योजक सुद्धा आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकतात. त्यांचा समावेश सुद्धा कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर आहे व्यापारी. व्यापारी म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री करणारा व्यक्ती. मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी करायच्या आणि त्या ग्राहकांना
किरकोळ प्रमाणावर विकायच्या. अशा प्रकारचा व्यापारी हा मोठ्या पुरवठादाराकडून किंवा एखाद्या कंपनीकडून ठोकमध्ये वस्तू खरेदी करत असतो आणि ग्राहकांना त्या विकत असतो. म्हणजे व्यापारी हा खरेदी विक्रीचं काम करत असतो. कार्य करीत असताना त्याला जर समजा पैशाची आवश्यकता भासली तर तो कर्ज घेऊ शकतो. म्हणून व्यापाऱ्याचा समावेश सुद्धा कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर कारखानदार, एखादा कारखानदार असेल, तो कारखानदार सुद्धा त्याला आवश्यकता पडली तर तो कर्ज घेऊ शकतो. म्हणून कारखानदाराचा समावेश हा कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये केला जातो. त्यानंतर आहे सरकार. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सुद्धा वेळोवेळी पैशाची आवश्यकता पडू शकते. कारण सरकारला अनेक कामं करावी लागतात. सरकारच्या कार्याचा व्याप बराच जास्त असतो. अनेक विकास कामं करावी लागतात, लोकांना अनुदान द्यावी लागतात आणि त्यासाठी सरकारला पैशाची आवश्यकता पडते. आणि म्हणून सरकार कोणत्याही वेळेस कर्ज घेऊ शकते. म्हणजे एखादा नवीन प्रकल्प राबवायचा असेल, मेट्रो ट्रेन असेल किंवा कोणताही प्रकल्प असेल, त्यावेळी सुद्धा सरकार कर्ज घेऊ शकते. किंवा इव्हन कर्मचाऱ्यांचे पगार करायचे असतील तरी सरकारला कर्ज घेण्याची वेळ सरकारवर येऊ शकते. तर अशा प्रकारे सरकारला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सरकार कर्ज घेऊ शकते. त्यानंतर आहेत व्यापारी बँका. व्यापारी बँका म्हणजे ज्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या बँका आहेत, या बँका सुद्धा आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकतात. मग त्या कोणाकडून कर्ज घेतात तर रिझर्व्ह बँकेकडून किंवा मध्यवर्ती बँकेकडून किंवा इतर बँकांकडून सुद्धा त्या कर्ज घेऊ शकतात. नंतर सहकारी बँका या सुद्धा कर्ज घेऊ शकतात. त्यांना जेव्हा आवश्यकता असेल, फक्त बँका या कर्ज देण्याचंच काम करतात असं नाही, तर त्या कर्ज घेऊ पण शकतात. त्या कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा येतात आणि कर्ज घेणाऱ्या दोन्ही याच्यामध्ये येतात. कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा येतात कारण त्या कर्ज देण्याचं काम करतात. परंतु त्यांना जेव्हा आवश्यकता असेल, त्यांना जेव्हा गरज असेल, तेव्हा त्या कर्ज घेऊ सुद्धा शकतात. आणि म्हणून त्यांचा समावेश कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये पण केला जातो आणि कर्ज घेणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा केला जातो. तर अशा प्रकारे सहकारी बँका या सुद्धा कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्या संस्थांमध्ये येतात. त्यानंतर मध्यस्थ संस्था म्हणजे कर्ज देणाऱ्या संस्था आणि कर्ज घेणाऱ्या संस्था यांच्या दरम्यान ज्या मध्यस्थ संस्था असतात त्यांना मध्यस्थ संस्था किंवा दलाल असं म्हटलं जाते. यांच्यामध्ये वटावगृहे, विविध प्रकारचे वटावगृहे असतात जे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कर्ज घेताना मदत करीत असतात. त्यानंतर स्वीकृती गृहे सुद्धा असतात जे कर्जाची स्वीकृती करत असतात आणि ग्राहकांना कर्ज देत असतात. त्यानंतर रोखे दलाल, शेअर बाजारामध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये अशा प्रकारचे रोखे दलाल असतात आणि ते शेअरची खरेदी विक्री करताना ग्राहकांना आणि विक्रेत्यांना सुद्धा मदत करत असतात. त्यानंतर दलाली पेढ्या सुद्धा असतात. काही दलाल सुद्धा असतात, ते दलाल ग्राहकांना कर्ज घेत असताना किंवा कर्ज देत असताना मदत करत असतात. त्यानंतर भाग दलाल, शेअर बाजारामध्ये अशा प्रकारचे भाग दलाल असतात. ते ज्यांना शेअरची खरेदी विक्री करायची आहे अशा व्यक्तींना ते खरेदी विक्री करताना एक प्रकारे मदत करत असतात. परंतु ही मदत करत असताना कमिशन घेतलं जाते आणि त्या कमिशनच्या बदल्यामध्ये त्यांना मदत केली जात असते. त्यानंतर काही दलाली संघटना असतात. दलाली संघटना या सुद्धा दलाली करण्याचं काम करतात. दलाली म्हणजे कर्ज देणाऱ्या संस्था आणि कर्ज घेणाऱ्या संस्था यांना एकत्रित आणत असतात. एखाद्या ग्राहकाला जर कर्ज हवं असेल तर त्याला या दलालाच्या माध्यमातून जावं लागते आणि दलालाच्या माध्यमातून जाऊन त्याला जे काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अशा प्रकारचे दलाल समजावून सांगतात आणि कर्ज घेत असताना त्यांना मदत करत असतात. तर अशा प्रकारच्या दलाल संघटना असतात. तर ह्या सर्व मध्यस्थ संघटना आहेत किंवा ज्याला आपण दलाल म्हणू. दलाल म्हणजे
खरेदीदार आणि विक्रेता किंवा दोन पक्ष असतील, कर्ज देणारी संस्था आणि कर्ज घेणारी संस्था, यांना जे कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार आहेत त्या व्यवहारात मदत करत असतात आणि त्या मदतीच्या बदल्यामध्ये काही कमिशन ह्या घेत असतात. तर अशा प्रकारे नाणे बाजाराचे संघटन 3 भागांमध्ये केलेलं आहे. एक म्हणजे कर्ज देणाऱ्या संस्था, दुसरा भाग म्हणजे कर्ज घेणाऱ्या संस्था आणि तिसरा भाग म्हणजे मध्यस्थ संस्था किंवा दलाल संस्था. तर अशा प्रकारे नाणे बाजाराचे संपूर्ण संघटन म्हणजे नाणे बाजार म्हणजे नेमकं काय ते या संघटनेवरून आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणजे नाणे बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे, एका गावापासून ते संपूर्ण देशभर ही नाणे बाजाराची जी व्याप्ती आहे ही खूप मोठी आहे, खूप अमर्यादित आहे. म्हणजे संपूर्ण देशभर अशा प्रकारे नाणे बाजाराचे जे संघटन आहे ते असू शकते. कारण सावकार आहे किंवा बँका आहेत ह्या गावागावात पोहोचलेल्या आहेत. बँका जरी नसतील एखाद्या गावामध्ये तरी सावकारीचा धंदा करणारा सावकार असेल आणि त्यामुळे हे संघटन आहे, हे संघटन अशा प्रकारे विस्तृत स्वरूपाचं आहे. तर अशा प्रकारे नाणे बाजाराचे जे संस्थात्मक संघटन आहे ते संघटन आपल्याला समजून घेता येईल. त्यावर कोणाचं काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता.